आज बनवली झटपट तांदूळ जाम म्हणजेच राजगिऱ्याची भाजी। जास्त तिखटही नाही आणि जास्त गोडही नाही। त्यासाठी मी घेतलेले साहित्य: तांदूळ जाची स्वच्छ निवडून घेतलेली एक गड्डी, 5-6 लसणाच्या पाकळ्या, एक मिरची आणि कांदा। सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, मोहरी, जिरं घालून छानपैकी परतून घेते। बघा, मोहरी आणि जिरं सुद्धा छान चटकलेलं आहे। आता त्यामध्ये कांदा घालून त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेते। कांदा थोडा शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, जेणेकरून कांदा लवकर परततो। कांदा थोडा परतल्यानंतर त्यामध्ये मी मिरच्या टाकते। मिरच्या कांद्यावर टाकल्या म्हणजे कसं अंगावर उडण्याची भीती नसते ना। आता यालाही छान परतून घेते। त्यानंतर त्यामध्ये हळद घालून परतून घेते। बघा, कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता त्यामध्ये आपली तांदळाची भाजी टाकून घेते व तिला कांदा आणि तेल छानपैकी मिक्स करते। आता त्यात चवीनुसार मीठ आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते आणि अर्धा चमचा साखर। पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेते। आता ही भाजी शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून एक 5 मिनिटे वाफवून घेते। 5 मिनिटे झालेली आहे। बघा, भाजी सुद्धा छान शिजलेली आहे। तयार आहे इथे आपली साधी सोपी तांदूळ जाम म्हणजेच राजगिऱ्याची भाजी। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीत करून पहा।